दिवाळी फराळ बनवायला घेतला की आपली बऱ्याच वेळा गडबड होते. तर त्याचसाठी ही 8 कामे तुम्ही आधी करून ठेवा. तुमची अजिबात गडबड होणार नाही आणि दिवाळी फराळसुद्धा अगदी सहज सोप्या पद्धतीने गडबड न होता बनवून तयार होईल. तर त्यासाठी सर्वात आधी काम करून ठेवायचं ते म्हणजे आपल्याला दिवाळी फराळ बनवताना बऱ्याच वेळी ड्रायफ्रूट्स लागतात. तर त्यासाठी इथे ड्रायफ्रूट्सचे काप तुम्ही करून ठेवू शकता. तर ड्रायफ्रूट्स कट करताना सुरीने आपण कट करतो, पण ते व्यवस्थित कट होत नाहीत किंवा वेळ लागतो आणि सर्वांकडेच ड्रायफ्रूट कटरसुद्धा नसतो. तर त्यासाठी इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. आपल्याकडे जो स्लायसर असतो ज्याने आपण बटाट्याचे काप तयार करून घेतो किंवा एखादी गोष्ट खिसून घ्यायची असेल तर ती खिसून घेतो, तो स्लायसर घ्यायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने बदाम, काजू, पिस्ता काहीही असो त्याचे तुम्ही काप करून घेऊ शकता. तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीनेच बदाम असो किंवा काजू, पिस्ता घ्यायचा आणि स्लायसरनी अशा पद्धतीने स्लाइस करून घ्यायचा, म्हणजे एकदम परफेक्ट असे ड्रायफ्रूट्सचे काप तयार होतात. तर इथे मी फक्त तुम्हाला काजू आणि बदामाचे काप तयार करून दाखवले आहेत. तुम्ही याच पद्धतीने पिस्त्याचे कापसुद्धा करून घेऊ शकता. काजू आणि बदामाचे काप करून घेतले की आता ते मिक्स करायचे आणि एखाद्या हवाबंद भरणीमध्ये किंवा डब्यामध्ये हे ड्रायफ्रूट्सचे काप तुम्ही भरून ठेवू शकता आणि दिवाळी फराळ बनवताना जेव्हा तुम्हाला लागतील, जेवढ्या क्वांटिटीमध्ये लागतील तेवढे तुम्ही आणि त्यावेळी लगेच वापरू शकता. तर दिवाळीचा फराळ पटकन आणि झटपट व्हावा यासाठी हे काम तुम्ही नक्की करून ठेवा. आता दिवाळी फराळ टिप नंबर 2 पाहूयात. तर बऱ्याच वेळा आपण चिवडा बनवताना खोबऱ्याचे काप वापरतो. त्याचप्रमाणे जर सारण बनवतो तर त्यासाठी खोबऱ्याचा किस लागतो. तर त्यासाठीच तुम्हाला दिवाळी फराळ कधी बनवायला सुरू करायचं आहे त्याच्या 4 दिवस आधी अशा पद्धतीने तुम्हाला चिवडा बनवण्यासाठी जेवढे खोबऱ्याचे काप लागणार आहेत तेवढ्या खोबऱ्याचे काप तुम्ही करून ठेवू शकता. चिवडा बनवायला घेतला की आपण गडबडीत खोबऱ्याचे काप तयार करायला जातो आणि आपल्या हाताला सुद्धा इजा होऊ शकते आणि आपल्याला वेळसुद्धा लागतो. त्यामुळे 4 दिवस आधी तुम्ही अशा पद्धतीने खोबऱ्याचे काप करून ठेवू शकता. खोबऱ्याचे काप जर मोठे नको असतील तर अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडेसुद्धा करून घेऊ शकता आणि हे चिरून घेतलेले खोबऱ्याचे काप तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा भरणीमध्ये ठेवू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला करंजी बनवण्यासाठी सारण तयार करायला लागतं आणि त्यासाठी सुद्धा खोबऱ्याचा किस हवा असतो. तर दिवाळी फराळ बनवायला सुरुवात करण्याच्या 4 ते 8 दिवस आधी तुम्ही अशा पद्धतीने खोबरं किसून त्याचा खीस बनवून ठेवू शकता. त्याचप्रमाणे हा खोबऱ्याचा किस तुम्ही हलकासा भाजून सुद्धा घेऊ शकता. अशा पद्धतीने खोबऱ्याचा किस बनवून ठेवला की करंजीचं सारण बनवताना गडबड होत नाही, सारणसुद्धा पटकन बनवून तयार होतं आणि वेळसुद्धा लागत नाही. तर हा बनवून घेतलेला किस एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये भरून तुम्ही ठेवू शकता. दिवाळी फराळ टिप नंबर 3 पाहूयात. तर बऱ्याच वेळा दिवाळी फराळ बनवण्यासाठी आपल्याला मैदा, रवा आणि बेसन लागतं आणि बऱ्याच वेळा काय होतं, जेव्हा तुम्ही मैदा चाळण्यासाठी घेता तेव्हा तो चाळणीतून पटकन चाळला जात नाही किंवा व्यवस्थित पुढे सरकत नाही आणि मैदा चाळण्यासाठी वेळ लागतो. तर त्यासाठी इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. तर त्यासाठी इथे मी 2 रुपयाचे 2 कॉईन घेतले आहेत, ते यामध्ये टाकायचे आणि त्यानंतर मैदा चाळून घ्यायचा. अशा पद्धतीने कॉईन टाकून मैदा चाळून घेतला की मैदा पटपट पुढे सरकतो आणि पटकन चाळला जातो. मैदा चाळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. त्याचप्रमाणे मैदा आपल्याला करंजी बनवण्यासाठी, शंकरपाळी बनवण्यासाठी लागतो. तर जेवढा मैदा तुम्हाला करंजी, शंकरपाळी बनवण्यासाठी लागणार आहे तेवढा मैदा तुम्ही 5 ते 6 दिवस आधी चाळून ठेवू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता हा मैदा कॉईन टाकल्यामुळे पटपट पुढे सरकला आणि व्यवस्थित चाळला गेलाय. आता हा चाळून घेतलेला मैदासुद्धा एखाद्या पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवायचा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हा मैदा लगेच वापरू शकता. त्याचप्रमाणे रवा लाडू बनवण्यासाठी, करंजीचं सारण बनवण्यासाठी किंवा रवा बेसनाचे लाडू बनवण्यासाठी अशा बऱ्याच पदार्थांना रवासुद्धा लागतो. तर तुम्ही याच पद्धतीने रवासुद्धा चाळून ठेवू शकता, म्हणजे यामध्ये काही अळ्या किडे असतील तर ते सुद्धा निघून जातील आणि जेव्हा तुम्हाला हवा आहे तेव्हा तुम्ही हा रवासुद्धा पटकन वापरू शकता. तर इथे जेवढा रवा मला लागणार आहे तो रवा मी चाळून घेतला आहे. तुम्ही बघू शकता काही अळ्या किडे असतील तर ते सुद्धा बाजूला निघाले आहेत आणि हा रवासुद्धा मी जेव्हा मला लागणार आहे तेव्हा पटकन वापरू शकते. त्याचप्रमाणे बेसनचे लाडू बनवण्यासाठी, शेव बनवण्यासाठी बेसन पीठ लागतं.
तर त्यासाठी बेसनपीठसुद्धा याच पद्धतीने एक 6 ते 7 दिवस आधीच चाळून ठेवायचं. म्हणजे हे बेसनपीठसुद्धा तुम्हाला जेव्हा लाडू किंवा शेव बनवायचे आहे तेव्हा तुम्ही हे बेसनपीठ लगेच वापरू शकता. लाडू बनवण्यासाठी बेसनपीठ मोठं असलेलं वापरा आणि शेव बनवण्यासाठी बेसनपीठ विकतचं म्हणजे बारीक असतं ते वापरा. तर इथे मैदा रव्यासोबत मी बेसनपीठसुद्धा चाळून घेतलं आहे. आता हे बेसनपीठसुद्धा हवाबंद डब्यामध्ये किंवा भरणीमध्ये भरून ठेवायचं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे बेसनपीठ लगेच वापरू शकता. आता दिवाळी फराळ टिप 4 पाहूयात. तर बऱ्याच वेळा आपण पिठी साखर बाहेरून विकत आणतो. तर बाहेरून विकत आणली की ती महाग असते किंवा बऱ्याच दिवसापूर्वी दळलेली असते. तर तसं न करता ही पिठी साखर तुम्ही 6 ते 7 दिवस घरच्या घरी बनवून ठेवू शकता. पिठी साखर घरच्या घरी अशा पद्धतीने 5 ते 6 दिवस आधी बनवून ठेवली की जो पदार्थ आपण बनवणार आहे तो सुद्धा चवीला छान तयार होतो आणि पिठी साखरेचा त्याचप्रमाणे पिठी साखर वापरून बनवलेला पदार्थाचा वासही जुनाट येत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने 5 ते 6 दिवस आधी पिठी साखरसुद्धा तुम्ही घरामध्ये बनवून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा लगेच ही पिठी साखरसुद्धा तुम्ही वापरू शकता. आता दिवाळी फराळ टिप 5 पाहूयात. तर बऱ्याच वेळा आणि बऱ्याचशा दिवाळी फराळामध्ये वेलची पावडर वापरायला लागते आणि तुम्ही प्रत्येक पदार्थ बनवताना प्रत्येक वेळी वेलची पावडर बनवू शकत नाही किंवा बनवायला घेतली तर गडबड होते. तर त्यासाठी ही वेलची पावडर तुम्ही वेलची न सोलता साखर न वापरता बनवून ठेवू शकता. तर त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये तुम्हाला जेवढी वेलची पावडर बनवायची आहे तेवढ्या वेलच्या घ्यायच्या, पॅनमध्ये घालायच्या आणि मंद आचेवरती छान गरम होईपर्यंत एकसारख्या हलवत या वेलच्या भाजून घ्यायच्या. ही वेलची पावडर बनवताना ना तुम्हाला यामध्ये साखर घालावी लागेल किंवा वेलची सोलूनसुद्धा घ्यायला लागणार नाही. तर इथे मंद आचेवरती ही वेलची मी छान गरम होईपर्यंत भाजून घेतली आहे. आता ही भाजून घेतलेली वेलची मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची आणि गरम असतानाच मिक्सरला फिरवून वाटून घ्यायची, एकदम बारीक पावडर तयार करून घ्यायची. तर इथे वेलची गरम असतानाच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सरला फिरवून मी पावडर बनवून घेतली आहे. पण यामध्ये वेलचीचे मोठे मोठे कण अजूनही शिल्लक आहेत. तर त्यासाठी काय करायचं, इथे ताटामध्ये मी चाळण घेतली आहे. आता या चाळणीमध्ये ही वेलची पावडर काढायची आणि चाळणीने चाळून घ्यायची. तर इथे सर्व वेलची पावडर मी चाळणीने चाळून घेतली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता जे मोठे मोठे कण होते ते चाळणीमध्ये शिल्लक राहिले आहेत. तर आता हे जे मोठे वेलचीचे कण आहेत ते तुम्ही चहा बनवताना चहामध्ये वापरू शकता. आणि इथे तुम्ही बघू शकता साखर न वापरता किंवा वेलची न फोडता एकदम बाजारामध्ये भेटते अशी वेलची पावडर बनवून तयार झाली आहे. आता ही वेलची पावडरसुद्धा एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून पॅक करून ठेवायची आणि जेव्हा तुम्हाला वापरायची आहे तेव्हा लगेच ही वेलची पावडर तुम्ही वापरू शकता. आता दिवाळी फराळ टिप 6 पाहूयात. जेव्हा आपण दिवाळी फराळामध्ये बेसन लाडू बनवतो तेव्हा बेसन पीठ हे शक्यतो घरी बनवलेलं असावं, कारण जर आपण विकतचं बेसन पीठ वापरलं तर ते बेसन पीठ बारीक असतं आणि त्यामुळे लाडू चिकट होतात आणि खाताना टाळूला चिकटतात. तर त्यासाठी दिवाळी फराळ बनवायला सुरुवात करण्याच्या 7 ते 8 दिवस आधी अर्धा ते 1 किलो हरभरा डाळ किंवा तुम्हाला जेवढे लाडू बनवायचे आहेत, जेवढं पीठ हवं आहे तेवढी डाळ कढईमध्ये घालायची आणि मंद आचेवरती हलकीशी गरम होईपर्यंत भाजून घ्यायची किंवा 2 दिवस उन्हामध्ये ठेवून पुन्हा तुम्ही ही डाळ भाजून घेऊ शकता. डाळ हलकीशी गरम होईपर्यंत भाजून झाली की थंड करायची आणि चक्कीतून जाडसर अशी दळून आणायची. म्हणजे बेसनचे लाडू बनवण्यासाठी आपलं पीठ तयार होईल आणि तुम्ही जेव्हा तुम्हाला बेसनचे लाडू बनवायचे आहेत तेव्हा बेसनचे लाडू लगेच बनवू शकता. आता टीप नंबर 7 पाहूयात. तर तुम्ही करंजी बनवण्यासाठी जे सारण लागतं ते सारण 8 ते 9 दिवसाआधीच बनवून ठेवू शकता. आणि इथे मी तुम्हाला करंजीचं सारण बनवण्याची जी पद्धत सांगते हे सारण 2 ते 2.5 महिने आहे असं सहज टिकतं. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची, त्यामध्ये 1 चमचा खसखस घालायची आणि 1 मोठी वाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचं. खोबऱ्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आणि एखाद्या भांड्यामध्ये काढायचं. त्यानंतर त्याच कढईमध्ये 1 ते 2 चमचे तूप घालायचं. तूप हलकंसं गरम झालं की ज्या वाटीने खोबरं घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आणि मंद आचेवरती रवासुद्धा छान खरपूस हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा. रवा थोडा वेळ भाजून झाला की त्यामध्ये पाववाटी मनुके घालायचे आणि पुन्हा हा रवा 2 ते 3 मिनटं मंद आचेवरती भाजून घ्यायचा. तर इथे रवासुद्धा छान भाजून झाला आहे. ज्या भांड्यामध्ये
ज्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं काढून घेतलं होतं त्यामध्ये हा रवा काढून घ्यायचा. सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि एक अर्धा ते पाऊण तास हे सर्व साहित्य थंड करून घ्यायचं. सर्व साहित्य पूर्णपणे थंड झाल्याशिवाय यामध्ये वेलची आणि पिठी साखर घालायची नाही. तरी ते सर्व साहित्य मी पूर्णपणे अर्धा ते पाऊण तास थंड करून घेतले. त्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा वेलची पावडर आणि 1 वाटी पिठी साखर घालायची आणि आता सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं. हे सारण तयार करताना सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं. गोडाचं प्रमाणसुद्धा परफेक्ट होतं आणि इथे अगदी 2 ते 2.5 महिने टिकणारं सारण तयार झाले. त्यामुळे दिवाळी बनवायला सुरुवात करण्याआधी 7 ते 8 दिवस हे सारण तुम्ही बनवून ठेवू शकता. दिवाळी फराळ टिप 8 पाहूयात. दिवाळी फराळामध्ये सर्वजण अनारसे बनवतातच, पण अनारसे बनवण्यासाठी जे पीठ लागतं ते पीठ तयार व्हायला 7 ते 8 दिवस लागतात. त्यामुळे दिवाळी फराळ बनवायला सुरुवात करण्याआधी हे पीठ तुम्ही तयार करून घेऊ शकता. तर त्यासाठी इथे मी तुम्हाला अनारसे बनवण्यासाठी लागणाऱ्या पिठाची थोडक्यात कृती सांगते. 1 वाटी तांदूळ घ्यायचे, एखाद्या भांड्यामध्ये काढायचे, पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यामध्ये पाणी घालायचं आणि हे तांदूळ 3 दिवस प्रत्येक दिवशी पाणी बदलून भिजवून घ्यायचे. तिसऱ्या दिवशी तांदळातील सर्व पाणी निथळून काढायचं आणि हे तांदूळ एखाद्या ओढणीवरती किंवा सुती कपड्यावरती पसरून फॅनखालीच वाळवून घ्यायचे. अनारशासाठी लागणाऱ्या पिठाचे तांदूळ उन्हामध्ये वाळवायचे नाहीत. त्याचप्रमाणे ज्या तांदळाचा भात चिकट होतो ते तांदूळ अनारसे बनवण्यासाठी वापरायचे नाहीत. तांदूळ एखाद्या ओढणीवरती पसरून फॅनखाली 4 ते 5 तास वाळवून घेतले की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आणि मिक्सरला फिरवून त्याचं पीठ तयार करून घ्यायचं. तयार केलेलं पीठ चाळणीने चाळून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये जे काही तांदळाचे मोठे कण राहिले असतील ते निघून जातील. त्यानंतर ज्या वाटीने तांदूळ घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी गूळ घ्यायचा आणि तो गूळसुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचा. गूळ घेताना खिसून किंवा चिरूनच घ्यायचा. गूळ पिठामध्ये मिक्स करून झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आणि मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत एक 7 ते 8 सेकंद हे पीठ मिक्सरला फिरवून घ्यायचं. एखाद्या भांड्यामध्ये काढायचं. तरी ते पीठ थोडंसं चिकट झालेलं दिसत असेल, झाकण ठेवायचं. 2 तास हे पीठ असंच ठेवून द्यायचं. 2 तासानंतर पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं. मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत एक 7 ते 8 सेकंद हे पीठ पुन्हा फिरवून घ्यायचं. एकदम घट्टसर असा गोळा तयार होतो. आता तयार झालेला गोळा एखाद्या डब्यामध्ये काढायचा. सर्व पीठ एकत्र करून त्याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आणि झाकण ठेवून हे पीठ एक 4 ते 5 दिवस अशाच पद्धतीने मुरण्यासाठी ठेवायचं. पीठ मुरण्यासाठी गरम असलेल्या ठिकाणी ठेवायचं, थंड असलेल्या ठिकाणी नाही. आणि 3 ते 4 दिवसांनी या पिठाचे तुम्ही अनारसे बनवू शकता. पीठ जर जास्त सैलसर झालं तर त्यामध्ये तुम्ही रवा मिक्स करू शकता आणि जर पीठ घट्टसर असेल तर एक अर्ध केळ तुम्ही यामध्ये मिक्स करून अनारसे बनवून घेऊ शकता. तर इथे आपली दिवाळी फराळ बनवायला सुरुवात करण्याआधी काय कामं करून ठेवायची ही पूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे. जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या, सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.